प्रेम म्हणजे प्रेम असतं. ही ओळ आपण कित्येकदा ऐकली आहे, पण तिचा खरा अर्थ कदाचित जगायला लागल्यावरच समजतो. कारण सगळ्यांचंच प्रेम सेम नसतं. प्रेम हा शब्द जितका छोटा तितकंच त्याचं विश्व मोठं. लहानपणापासून आपण प्रेमाच्या अनेक गोष्टी ऐकत मोठे होतो. चित्रपट पाहतो, कादंबऱ्या वाचतो, गाणी ऐकतो आणि नकळत आपल्या मनात प्रेमाचं एक चित्र तयार होतं. त्या चित्रात काही ठरलेल्या गोष्टी असतात. हातात हात, लॉंग ड्राईव्हज, सततचे फोन, रोजचे मेसेजेस, सरप्राइजेस, गिफ्ट्स आणि आय लव्ह यूची सततची पुनरावृत्ती. मग आपल्याला वाटू लागतं, बस हेच प्रेम आहे. पण आयुष्याला चित्रपटाची स्क्रिप्ट माहिती नसते. ते आपल्या मनातलं चित्र अलगद पुसून टाकतं आणि एक नवं चित्र रेखाटतं. मग आयुष्यात कोणीतरी येतं आणि ते प्रेम शिकवत नाही, ते प्रेम जगून दाखवतं. काही जण प्रेम शब्दात व्यक्त करतात, काही नजरेतून, काही स्पर्शातून, तर काही फक्त उपस्थित राहून. काही लोक दररोज विचारतात, जेवलास का, घरी पोचलास ना, औषधं घेतलीस का. आणि काही लोक तुमच्याशी फारसं बोलत नाहीत, पण तुमच्या आवडीचा पदार्थ पाहिला की तुमची आठवण काढतात. तुम्ही न सांगताही तुमचा मूड ओळखतात. तुमच्या डोळ्याखालची काळी वर्तुळं पाहून शांतपणे चहा करून देतात. त्यांनी कधी मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हटलं नसेल, पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रेम हळूच दिसत राहतं. कधी कधी वाटतं प्रेम बोलण्यापेक्षा जपण्यात जास्त दिसतं. पण आपण मात्र प्रेमाची तुलना करतो. तो तिच्यासाठी इतकं करतो, ती त्याच्यासाठी इतकं करते, मग तू का नाही. आपण दुसऱ्यांच्या नात्याची झलक पाहून आपल्या संपूर्ण नात्याचा हिशोब मांडतो. आजकाल तर सोशल मीडियामुळे ही तुलना अजूनच वाढली आहे. कोणाचा वाढदिवस कसा साजरा झाला, कोण कुठे फिरायला गेलं, कोणाला काय गिफ्ट मिळालं, हे सगळं पाहताना आपल्याला आपल्या नात्यात काहीतरी कमी आहे असं वाटायला लागतं. आता हे बघा ना, आम्ही उटीला गेलो. हे बघून कित्येक कपल्सला असं वाटलं असेल की वाव, यांचं आयुष्य किती सुंदर आहे. पण आम्ही उटीला का गेलो, आम्हाला त्या वेकेशनची का गरज होती, हे कोणालाच ठाऊक नाहीये. कारण आपण सोशल मीडियावर सगळंच सांगत नसतो. जे चांगलं आहे, जे दिसायला सुंदर आहे, तेच सोशल मीडियावर दाखवलं जातं. कॅमेऱ्यात दिसणारं सगळंच खरं असतं असं नाही. आणि खरं प्रेम नेहमी कॅमेऱ्यात दिसतंच असंही नाही. उटीच्या या प्रवासात फिरताना मला एक गोष्ट सतत जाणवत होती. हे डोंगर बघा, एकाही डोंगराचा आकार दुसऱ्यासारखा नाही, तरीही प्रत्येक डोंगर सुंदर आहे. ह्या चहाच्या मळ्याकडे बघा, प्रत्येक रोप सारखं दिसत असलं तरी प्रत्येकाची वाढ वेगळी आहे. या धुक्याकडे बघा, ते प्रत्येक क्षणी बदलत राहतं. कधी सगळं झाकून टाकतं, कधी अचानक बाजूला होतं आणि समोरचं अप्रतिम सौंदर्य दाखवून जातं. अगदी नात्यांसारखंच. कधी गैरसमजाचं धुकं दाटतं, कधी शांततेचा पाऊस पडतो आणि मग थोडा संयम ठेवला तर पुन्हा सगळं स्वच्छ दिसायला लागतं. निसर्गाची सर्वात सुंदर गोष्ट कोणती माहितीये? तो कधीच तुलना करत नाही. गुलाबाला कधी वाटत नाही, मी कमळासारखं का नाही. धबधब्याला वाटत नाही, मी समुद्रासारखा मोठा का नाही. ढगांना वाटत नाही, मी पर्वतासारखा स्थिर का नाही. प्रत्येक जण स्वतःसारखा असतो आणि म्हणूनच सुंदर असतो. कदाचित प्रेमही तसंच आहे. प्रेमाची एकच व्याख्या असती तर जगातली सगळी प्रेमकथा सारखीच झाली असती नाही का? पण तसं नाही. प्रत्येक प्रेमकथा वेगळी आहे. प्रत्येक प्रेमाची भाषा वेगळी आहे. कारण प्रत्येक हृदयाची धडधड वेगळी आहे. म्हणून जर तुमच्या आयुष्यात कोणी प्रेम करत असेल तर ते दुसऱ्यांसारखं का नाही हा प्रश्न विचारण्याआधी एकदा शांतपणे त्याच्या कृतीकडे बघा. कदाचित तुमच्यासाठी ते जे करत आहेत तेच त्यांचं आय लव्ह यू असेल.
प्रेमाला शब्दांची गरज नसते, त्याला उपस्थिती लागते, वेळ लागतो, समजून घेणं लागतं आणि सर्वात महत्वाचं तुलना न करणं लागतं. म्हणून प्रेम शोधताना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावू नका. तुमच्या आयुष्यात आधीपासून असलेल्या प्रेमाकडे बघा. कदाचित ते तिथेच असेल, फक्त त्याची भाषा वेगळी असेल. आणि म्हणूनच प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण सगळ्यांचंच सेम नसतं. जर हा विचार तुम्हालाही मनापासून स्पर्शून गेला असेल तर आज एक छोटंसं काम करा. तुमच्या आयुष्यात असलेल्या तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला हे आज नक्की सांगा, तुझं प्रेम मला दिसतं आणि त्याबद्दल धन्यवाद. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमच्या मते प्रेमाची सर्वात सुंदर भाषा कोणती? शब्द, कृती, वेळ की फक्त साथ? तुमचं उत्तर वाचायला मला नक्कीच आवडेल. आणि असेच मनाला स्पर्श करणारे विचार, कथा आणि प्रवास अनुभवायचे असतील तर शब्दसंवाद ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही अगदीच लाजाळू असाल तर हा व्हिडिओ फक्त गपचूप तुमच्या पार्टनरला पाठवा आणि मला खात्री आहे की तुमच्या पार्टनरला आपोआप समजेल की नक्की तुम्हाला काय म्हणायचंय ते. आणि हो, स्वतःवर प्रेम करा आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या प्रेमाची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे ज्यांना ह्या व्हिडिओची गरज असेल त्यांच्यापर्यंत तो पोहोचेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल आणि मला ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अजून थोडंसं उटी बघायचं राहिलं आहे तर ते पूर्ण बघून घ्या.